Hello students, in this lecture we are going to see the physical properties of halogen derivatives. In these physical properties we are going to see in details boiling points, solubility and melting points. For study of these properties we have to see what are the intermolecular forces in case of halogen derivatives or alkyl halides. You know, these halogen derivatives contain CX bond. Halogen derivative मध्ये कोणता बॉन्ड असतो? CX. This halogen is more electronegative. हॅलोजन ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असते, म्हणजे या बॉन्डचे इलेक्ट्रॉन्स तो स्वतःकडे ओढून घेण्याची क्षमता जास्त असणारा एलिमेंट आहे. बीइंग मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह इट acquires partial negative charge and carbon acquires partial positive charge. Hence the bond in case of alkyl halides or aryl halides is polar covalent bond. You know, covalent bond is the bond formed by sharing of electrons, but polar bond is that bond which shows positive and negative charges on participating atoms. These charges are developed due to difference in the electronegativity of carbon and halogen. Here in this case halogen has more electronegativity than carbon, hence halogen becomes partially negative and carbon becomes partially positive, hence bond becomes polar covalent bond. When we consider different halogens like fluorine, chlorine, bromine and iodine, and these halogens when are attached to carbon, the size of carbon throughout remains the same, but here size of fluorine is smaller as its atomic number is 9, size of chlorine is slightly larger, its atomic number is 17, size of bromine is still greater, whose atomic number is 35, and size of iodine is much more, whose atomic number is 53. Hence the distance between center of nucleus of carbon and fluorine is small, that is bond length. In case of CF is small, in case of CCl it is slightly large, in case of CBr it will be again large, and in case of CI it is largest. म्हणजे आपल्याला असं लक्षात घ्यावं लागेल या हॅलोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आणि हॅलोजन ज्या कार्बन्सना जोडलेले आहेत त्या कार्बनची ॲटॉमिक साईज, हॅलोजनची ॲटॉमिक साईज, या दोन्ही गोष्टींवर आपल्याला या बॉन्डची लेंथ अवलंबून असताना पाहायला मिळते. जेवढा बॉन्ड लांबीला जास्त तेवढा तो वीक बॉन्ड असतो, ब्रेकिंग इझी असतं, आणि जेवढा बॉन्ड लांबीला कमी तेवढा तो ब्रेक करायला सोपं जातं. म्हणजे रिव्हर्स, आय हॅव टोल्ड यू रिव्हर्स. द बॉन्ड लेंथ इन CF इज लीस्ट. जेवढी बॉन्ड लेंथ कमी तेवढा तो बॉन्ड स्ट्रॉंग असतो, आणि स्ट्रॉंग बॉन्ड तोडायला जास्त एनर्जी लागते. CCl हा बॉन्ड तुलनेने थोडासा याच्यापेक्षा मोठा आहे, तो तोडायला थोडी कमी एनर्जी लागेल. CBr हा बॉन्ड तोडायला अजून कमी एनर्जी लागेल, आणि CI हा बॉन्ड तोडणं सगळ्यात सोपं असेल. म्हणून त्यांनी आपल्याला एक टेबल दिलेले आहे ज्याच्यामध्ये बॉन्ड्स दिलेले आहेत, त्याच्यानंतर बॉन्डच्या लेंथ्स दिलेले आहेत, त्याच्यानंतर बॉन्ड तोडण्यासाठी लागणारी एनर्जी दिलेली आहे, आणि शेवटी त्यांची डायपोल मोमेंट पण दिलेली आहे. तर डायपोल मोमेंट म्हणजे प्रॉडक्ट असतो मॅग्नेटिक मोमेंटचा किंवा इथल्या मोमेंटचा त्या ॲटमच्या, आणि त्या ज्या ॲटम्स मध्ये तो बॉन्ड आहे किंवा ज्या आयन्स मध्ये तो बॉन्ड आहे
त्या आयन्सवर जे चार्जेस आहेत त्यांचा तो प्रॉडक्ट असतो. तर मॅग्नेटिक मोमेंट तो पार्ट पुढे मी सांगतो तुम्हाला. आता लक्षात एवढंच घ्या, बॉन्डची लेंथ, बॉन्डची एन्थॅल्पी, याच्यावर तुम्हाला कळतं CH3F हा शॉर्टेस्ट बॉन्ड आहे, त्याची लेंथ आहे 139 पिकोमीटर्स. CH3Cl याच्यापेक्षा लांबीला जास्त बॉन्ड आहे. CH3Br हा बॉन्ड अजून लांबीला जास्त आहे. CH3I हा सगळ्यात लांबीला जास्त या चौघांमध्ये. ह्या चारही बॉन्ड्स मध्ये जो सगळ्यात लांबीला कमी बॉन्ड आहे तो तोडायला सगळ्यात जास्त एनर्जी लागते. CH3F हा 139 pm एवढ्या लांबीचा बॉन्ड आहे, तो तोडायला 452 किलो जूल्स पर मोल एवढी एनर्जी लागते. CH3Cl मधला 178 pm चा बॉन्ड तोडायला 351 एवढी एनर्जी लागते. CH3Br 139 pm चा बॉन्ड आहे, तो तोडायला 293 एवढी एनर्जी लागते. तर CH3I 214 पिकोमीटर्सचा हा जो बॉन्ड आहे तो तोडायला 234 किलो जूल्स एवढी एनर्जी लागते. म्हणजे बॉन्ड लांबीला कमी तोडायला लागणारी एनर्जी जास्त. लांबी वाढली एनर्जी कमी झाली, लांबी अजून वाढली एनर्जी अजून कमी झाली, लांबी सगळ्यात जास्त झाली तर एनर्जी सगळ्यात कमी झाली. म्हणजे बॉन्ड लेंथ खाली येऊ तसं आपण वरून खाली येतो तसं बॉन्ड लेंथ काय होते, वाढत जाते. पण वरून खाली येतो तसं बॉन्ड एनर्जी मात्र काय होत जाते, कमी होत जाते. म्हणजे बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड एन्थॅल्पी इनवर्स प्रपोर्शन मध्ये असतात. हे कमी तर हे जास्त, हे जास्त तर हे कमी, असं तुम्ही लक्षात घेणार आहात. तर बॉन्ड लेंथ हा भाग तुम्हाला महत्त्वाचा लक्षात घ्यायचा होता. मी तुम्हाला तो सांगितलेला आहे, त्याला जोडून बॉन्ड एन्थॅल्पी असं पण सांगितलं. पुढचा पार्ट आहे तो म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट. जस्ट नाउ आय हॅव टोल्ड यू दिस मॅग्नेटिक मोमेंट इज प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ चार्ज, प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ चार्ज अँड डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस. परत बघा, इट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ चार्ज. म्हणजे चार्ज जो आहे त्या चार्जची जी मॅग्निट्यूड आहे त्याचा प्रॉडक्ट आहे तो कोणाबरोबरचा, तर डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस. त्याला आपण म्यू असं डिनोट करतो आणि डी बाय या युनिट मध्ये ते मोजलं जातं. डी बाय या युनिट मध्ये आपण काय मोजतो, तर डी बाय या युनिट मध्ये आपण मॅग्नेटिक मोमेंट मोजतो. तर मॅग्नेटिक मोमेंटची ऑर्डर परीक्षेमध्ये विचारतात. आपल्याला लक्षात असं घ्यायचं आहे की वरून खाली येताना आपण पहिला जो CH3F आहे त्याची मॅग्नेटिक मोमेंट म्हणतो 1.847. पण हा जो क्लोराइड आहे मिथाइल क्लोराइड त्याच्यामध्ये मॅग्नेटिक मोमेंट वाढलेली दिसते 1.860 अशी मॅग्नेटिक मोमेंट आहे. पहिल्यापेक्षा दुसऱ्याची जास्त आहे, पण पहिल्यापेक्षा तिसऱ्याची कमी आहे, पहिल्यापेक्षा चौथ्याची कमी आहे. इथं मग त्याची ऑर्डर लिहिताना अशी लिहिली जाते मॅग्नेटिक मोमेंटची. CH3Cl has highest magnetic moment, then CH3F, then CH3Br, and finally CH3Cl. तर हे परीक्षेत विचारलं जातं मॅग्नेटिक मोमेंटची ऑर्डर. ती ऑर्डर मात्र तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. मॅग्नेटिक मोमेंट मॅक्सिमम कोणाची आहे, तर मिथाइल क्लोराइडची. त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि वॅकंट डी ऑर्बिटलशी संबंध असल्यामुळं तिथे तुम्हाला ती जास्तीची मॅग्नेटिक मोमेंट दिसते. वर याची जी ती कमी आहे त्याच्यापेक्षा याची जास्त आहे, आणि पुढे गेला की ती अजून कमी आणि कमी होते, असं तुम्ही लक्षात ठेवणार आहात. आफ्टर दिस फर्दर पार्ट वी आर गोइंग टू सी दॅट इज द बॉइलिंग पॉइंट्स. आता बॉइलिंग पॉइंट्स आपण जेव्हा बनतोय तेव्हा बॉइलिंग पॉइंट आपण कोणाचे पाहतोय, तर अल्काइल हॅलाइडचे. आता अल्काइल हॅलाइड मध्ये हा मिथाइल फ्लोराइड आहे, मिथाइल क्लोराइड आहे, मिथाइल ब्रोमाइड आहे, मिथाइल आयोडाइड आहे. दोन गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. ऍटॉमिक नंबर वाढतो तसा ऍटॉमिक मास पण वाढतो. ऍटॉमिक नंबर इथं असेल 9
मास नंबर 17, atomic number 17, मास नंबर 35.5, atomic number 35, मास नंबर त्याच्या दुप्पट एकांतरपर्यंत असतो. आयोडीनचा atomic number 53, मास नंबर 100च्या दरम्यान असतो. तर तुम्हाला असं लक्षात घ्यायचंय की वरून खाली येताना जे हॅलोजन्स आहेत त्या हॅलोजन्सचे मास नंबर्स वाढणार आहेत. म्हणजे याचं मास वाढलं की त्या कंपाऊंडचंच मास वाढतं, मॉलिक्युलर वेट वाढतं. आणि मॉलिक्युलर वेट जसं वाढतं तसा बॉइलिंग पॉइंट वाढतो. बॉइलिंग पॉइंट्स ऑफ अल्काइल हॅलाइड्स इन्क्रीज विथ इन्क्रीज इन मॉलिक्युलर वेट. म्हणजे मॉलिक्युलर वेट वाढेल तसा बॉइलिंग पॉइंट काय होतो, वाढतो. इथं मॉलिक्युलर वेट कमी असेल इथं त्याच्यापेक्षा जास्त, इथं अजून जास्त, इथं सगळ्यात जास्त. म्हणजे जसा मॉलिक्युलर मास किंवा मोलर मास वाढेल तसा बॉइलिंग पॉइंट वाढतो. हे तुम्ही लक्षात घेणार आहात. हाय बॉइलिंग पॉइंट्स आर ड्यू टू हाय पोलॅरिटी अँड हाय मोलर किंवा मोलिक्युलर वेट्स दॅन करस्पॉन्डिंग अल्केन. अल्केन पेक्षा ह्यांचे मोलिक्युलर मासेस जास्त आहेत, त्यामुळं पोलॅरिटी पण जास्त आहे आणि मग त्यांचे बॉइलिंग पॉइंट सुद्धा जास्तीचे आहे. आफ्टर दॅट फॉर गिवन अल्काइल ग्रुप boiling point increases with increase in atomic weight of halogen. दिलेल्या सेम अल्काइल ग्रुपच्या कन्सिडरेशन मध्ये तुम्ही जर पाहिलं हॅलोजन जर आपण बदलत गेलो तर आपल्याला त्यांचं काय वाढताना दिसतं, मॉलिक्युलर मास किंवा वेट. आणि मॉलिक्युलर वेट वाढलं की बॉइलिंग पॉइंट त्याचा वाढतो. बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्काइल हॅलाइड्स डिक्रीज इन ऑर्डर. बॉइलिंग पॉइंट हायेस्ट कोणाचा असणार मग, या CH3I चा. डिक्रीज इन ऑर्डर CH3I, then CH3Br, then CH3Cl and finally CH3F. In general Ri, then Rbr, then Rcl, then Rf. असा बॉइलिंग पॉइंट डिक्रीज होत जातो. सांगा हायेस्ट बॉइलिंग पॉइंट कोणाचा असेल, कोणाचा वाटतो, Ri चा का Rf चा, तर Ri चा. कारण याचा मॉलिक्युलर मास सगळ्यात जास्त आहे, याचा मॉलिक्युलर मास सगळ्यात कमी आहे. तसं आपल्याला ते विचारात घ्यायचं आहे. नेक्स्ट इज द टेबल they have given in our book, haloalkane and its boiling point. Methyl fluoride has 194.6 boiling point, methyl chloride has 248.8, methyl bromide has 276, methyl iodide has 315. तर तुम्हाला बॉइलिंग पॉइंट त्यांचे जे आहेत ते विचारात घ्यायचे आहेत. हॅलो अल्केन्स मध्ये तुम्हाला त्यांच्या किमती दिलेल्या पाहायला मिळतील. आयसोमेरिक अल्काइल हॅलाइड्स जर असतील तर बॉइलिंग पॉइंट डिक्रीज विथ इन्क्रीज इन ब्रांचिंग. म्हणजे जर आपण काय केलं, आयसोमेरिक हॅलाइड्स घेतले. आयसोमेरिक म्हणजे CH3, CH2, CH2, CH2 आणि Cl हा एक घेतला. परत CH3, CH, CH3, CH2 आणि Cl हा दुसरा घेतला. CH3, CH, Cl, CH2, CH3 हा तिसरा घेतला. आणि CH3, C, CH3, CH3 आणि Cl चौथा घेतला. हा स्ट्रेट चेन कंपाऊंड आहे, बॉइलिंग पॉइंट त्याचा कमी असतो. इथं ब्रांचिंग चेन कंपाऊंड आहे, स्ट्रेट चेन कंपाऊंडचा बॉइलिंग पॉइंट जास्त असतो, स्ट्रेट चेनचा जास्त असतो. ब्रांचिंग आलं की बॉइलिंग पॉइंट कमी होतो. अजून ब्रांचिंग वाढलं तर बॉइलिंग पॉइंट कमी होतो. जितकं ब्रांचिंग जास्त तेवढा बॉइलिंग पॉइंट काय होतो, कमी होतो. स्ट्रेट चेन कंपाऊंड हॅज हायर बॉइलिंग पॉइंट दॅन द ब्रांच्ड चेन कंपाऊंड. असं तुम्हाला लक्षात घ्यायचंय. त्याने किमती दिलेल्या पुस्तकामध्ये तुम्हाला एन प्रोपाइल ब्रोमाइडचा बॉइलिंग पॉइंट 375 केल्विन, सेकंडरी प्रोपाइलचा 364 केल्विन आणि टर्शियरी ब्युटाइलचा 346 केल्विन. तर टर्शियरी ब्युटाइल इज मोस्ट ब्रांच्ड म्हणून ते होतं सगळ्यात कमी बॉइलिंग पॉइंट वालं. सेकंडरी 364 म्हणजे त्याच्यापेक्षा जरा जास्त. आणि प्रायमरी एन ब्युटाइल आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट 375 केल्विन असा आपल्याला पाहायला मिळतो. तर तुम्ही बॉइलिंग पॉइंटचा त्यानुसार लक्षात घेणार आहात. स्ट्रेट चेन कंपाऊंड हॅज हायर बॉइलिंग पॉइंट and as branching increases the boiling point decreases.
What about solubility of these compounds? आता आपण पाहिलं बॉइलिंग पॉइंट बद्दल. सोल्युबिलिटीचं काय? तर ही जी कंपाउंड्स आहेत ऑर्गॅनिक कंपाउंड्स we call them as alkyl halides. These are the organic compounds. Hence, being organic, they are sparingly soluble or less soluble in water. ते ऑर्गॅनिक असल्यामुळे स्पॅरिंगली सोल्युबल किंवा नियरली इनसोल्युबल असतात ते पाण्यामध्ये, बट कम्प्लिटली सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट्स लाईक बेन्झीन, क्लोरोफॉर्म, कार्बन टेट्राक्लोराइड, अल्कोहोल, इथर एटसेट्रा. तर हे कंपाऊंड इनसोल्युबल इन वॉटर असतात कारण ते पाण्याबरोबर हायड्रोजन बॉन्ड तयार करत नाहीत. These alkyl halides are soluble in non-polar solvent, means organic solvents. Aryl halides are also insoluble in water but soluble in organic solvents. Isomeric dichlorobenzene have nearly similar boiling point but melting points are different. असं आपल्या बुक मध्ये दिलेलं आहे. जर आपण आयसोमेरिक डायक्लोरोबेन्झीन घेतले, डायक्लोरोबेन्झीन म्हणजे कसं असणार? हा बेन्झीन समजा इथं Cl लिहिला आणि इथं लिहिला, त्याला आपण म्हणतो ऑर्थो डायक्लोरोबेन्झीन. पण मी इथं असं घेतलं, हा इथं एक Cl आणि इथं एक Cl, त्याला म्हणतात मेटा डायक्लोरोबेन्झीन. परत मी तिसरं एक कंपाऊंड घेतलं, इथं एक Cl आणि इथं एक Cl, त्याला म्हणतात प्यारा डायक्लोरोबेन्झीन. These are the isomeric dichlorobenzenes. These isomeric dichlorobenzenes have nearly similar boiling points. त्यांचे boiling point जवळपास सारखे असतात but melting points are different. त्यांचे melting point मात्र वेगवेगळे असतात. Melting points of para isomer is quite high. या आयसोमरचा मेल्टिंग पॉइंट सगळ्यात काय असतो? जास्त. They have given us value that is the 323 K MP 323. मेटा जो आहे त्याचा 249 केल्विन एवढा मेल्टिंग पॉइंट असतो आणि ऑर्थो डायक्लोराइड त्याचा 256 केल्विन असा आपल्याला मेल्टिंग पॉइंट पाहायला मिळतो. म्हणजे तिघं जे ऑर्थो डायक्लोरो, मेटा डायक्लोरो, पॅरा डायक्लोरो आहे, त्याचा पॅरा डायक्लोरोचा मेल्टिंग पॉइंट सगळ्यात जास्त आहे आणि मेटा डायक्लोरोचा मेल्टिंग पॉइंट सगळ्यात कमी आहे. तुम्हाला तसं ते लक्षात घ्यायचं आहे. आणि मग बॉइलिंग पॉइंट जवळपास तिघांचे काय राहतात? सेमच राहतात. दिस इज ड्यू टू इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर स्ट्रॉंगर and therefore greater energy is required to overcome lattice energy. Symmetrical structure जर असेल, सिमेट्रिकल स्ट्रक्चर, तर सिमेट्रिकल स्ट्रक्चर वाल्याचा आपण हाय मेल्टिंग पॉइंट पाहतो. हे स्ट्रक्चर सिमेट्रिकल आहे. उभी रेषा ओढली तर याचे दोन सारखे भाग होतात म्हणून त्याला सिमेट्रिकल स्ट्रक्चर म्हणतो. आणि सिमेट्रिकल स्ट्रक्चर असल्यामुळं त्याचा आपल्याला मेल्टिंग पॉइंट सगळ्यात जास्त पाहायला मिळतो. दिस इज द कंपाउंड विथ हायेस्ट मेल्टिंग पॉइंट. दिस इज द कंपाउंड विथ द लोएस्ट मेल्टिंग पॉइंट. दिस इज इन बिटवीन. तर तुम्हाला या पद्धतीनं पहिल्यांदा बॉइलिंग पॉइंट, मग सोल्युबिलिटी आणि मग मेल्टिंग पॉइंट ऑफ दीज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असा मी पार्ट सांगितलेला आहे. लक्षात तुम्ही एवढंच घेणार आहात, कार्बन आणि हॅलोजन यांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये फरक आहे. हॅलोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते, त्यामुळे कार्बन हॅलोजन जो बॉन्ड आहे त्या बॉन्डला आपण पोलर कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणतो. हॅलोजन पार्शियल निगेटिव्ह असतो, कार्बन पार्शियल पॉझिटिव्ह असतो आणि पोलॅरिटीज या प्रॉपर्टीवर अफेक्ट करतात. तसंच हॅलोजनची साईज आणि हॅलोजनचा मास नंबर तो पण अफेक्ट करतो बॉइलिंग पॉइंट मध्ये. त्यानुसार आपण या प्रॉपर्टीचं डिस्कशन केलेलं आहे. जर तुम्हाला एखाद्या मार्काला MCQ साठी याच्यावर प्रश्न विचारला तर तुम्हाला ते व्यवस्थितपणे लिहिता यायला हवं. एवढाच पार्ट आहे. फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये त्यांनी कलर दिलेला नाही, पण ऑल these compounds are colorless. These alkyl halides or halogen derivatives are colorless. They are odorless.
they are soluble in organic solvents but insoluble in water. Their density is less than water, being organic. They are insoluble in water but they are insoluble in water but soluble in organic solvents. तर तुम्हाला बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट आणि सोल्युबिलिटी या 3 प्रॉपर्टीचा इथे विचार करायचा होता. प्रॉपर्टीच्या ज्या किमती आहेत त्या किमतीचा फार कुठे विचार केला जात नाही. मग तुम्हाला ट्रेंड माहिती पाहिजे. मिथाइल फ्लोराइड कडून मिथाइल आयोडाइड कडे जाताना बॉन्ड लेंथ वाढत जाते. बॉन्ड लेंथ वाढत जाते बॉन्ड एनर्जी कमी होत जाते आणि डायपोल मोमेंट जे आहे त्याच्यावर तुम्हाला सीईटीला, नीटला, जेईईला प्रश्न विचारला जातो. ऑर्डर ऑफ डायपोल मोमेंट काय असते? तर हा मिथाइल क्लोराइड आहे त्याची डायपोल मोमेंट सगळ्यात जास्त असते. त्याच्यापेक्षा कमी मिथाइल फ्लोराइडची, मग मिथाइल ब्रोमाइड आणि मिथाइल आयोडाइड, लास्टली मिथाइल आयोडाइड. असं ते 4 जणांचं प्रेझेंटेशन आपण केलेलं आहे. CH3Cl, CH3F, CH3Br, CH3I. दिस इज द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ डायपोल मोमेंट. तर या पद्धतीने फिजिकल प्रॉपर्टीचा पार्ट मी तुम्हाला सांगितलेला आहे. तुम्ही वाचा. तुम्हाला काय अडचणी असतील तर तुम्ही मला गुगल मीटच्या दरम्यान विचारू शकता. इथं आपण हा पार्ट कन्क्लूड करतोय. पुढच्या तासाला ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी तो पार्ट आपल्याला पाहायचा आहे. तो मी तुम्हाला सांगणार आहे. तो थोडा वाचून ठेवा.